नंतर ना ती स्वतः मुलगी मला म्हणली, "मम्मी पहिलं पण असं झालं होतं, तुम्ही कामाला गेलो होतो आणि तात्याने मला ओढून घेत होते. मी बाहेर पळत गेलेला आहे." एवढं पोरगीने मला सांगितले. माझी मागणी काय एकच आहे, तिला फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे. तो इथं कसा राहत होता हे आम्हाला नाही माहिती. नाही, माझा मोबाईल चोरला होता ना, तेव्हापासून मी त्याला हाकलून दिलं की तू बाबा माझा सासरा नाही काय नाही. हिला मी पहिलं बोललो होतो तुला बाप पाहिजे का नवरा पाहिजे, त्याने ना नवरा पाहिजे म्हणली. तेव्हा मी हाकलून दिलं आणि तो कुठं घर घेतलं काय घेतलं हे आम्हाला माहिती नव्हतं. काल रात्री नेमकं तुमच्या मुलीच्या बाबतीत काय प्रसंग घडला, काय घडलं होतं, मुलीने काय सांगितलं? मुलीने सांगितली, मला अंगावरचे कपडे काढले होते आणि पूर्ण नखयुक्त मारलेले तिला आणि तिचं गुन्हे असं झाले म्हणजे कपड्यांचं नव्हतं तिच्या अंगावर आणि माझी स्वतःची बापांनी माझी मुलगीला असं केलेलं बलात्कारचं केस केलेलं आहे आणि तिला फाशीशी व्हायला पाहिजे. पोलिसांचा पण न्याय भेटलेला आहे आम्हाला आणि एवढंच कर्तव्य आम्हाला जनताचं पण भेटली आणि परत पोलिसांचा पण आम्हाला सपोर्ट भेटले, जनताचा पण सपोर्ट आहे. आता किती दिवसांपासून काल हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही नेमकी कुठे होतात? मी नेमकी दुकानातलं कपड्यांचं हे दुकानात कामाला कामाला आहे जातात. आणि 9 वाजता माझी सुट्टी झाली. हे 9-9:30 वाजेपर्यंत घडलेलं. मी कामावरून आल्यानंतर हे घडलं. कामावरून आल्यानंतर ही सगळं हा, प्रकार हे घडला. सगळं प्रकार घरात त्यावेळेस तुम्ही नव्हता? त्यावेळी मी नव्हते, घरात नाही घडले. दुसऱ्यांच्या घरात ते भाड्याने होता तो आणि त्या भाड्याने असताना ते रूम मध्येच ते झाले. याबद्दल असं काही कृत्य काही वडिलांकडे कधी काही कधी काय म्हणजे ते पहिलं पण केलं होतं असं म्हण, पण आम्हाला कोणाला माहित नव्हतं हे केलेलं. नंतर ना ती स्वतः मुलगी मला म्हणली, "मम्मी पहिलं पण असं झालं होतं, तुम्ही कामाला गेलो होतो आणि तात्याने मला ओढून घेत होते. मी बाहेर पळत गेलेला आहे." एवढं पोरगीने मला सांगितले आणि दुसऱ्या वेळा लय मोठं शिकवलं होतं. तुमची मागणी काय? माझी मागणी काय एकच आहे, तिला फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे. काल रात्री घटना घडली. आता तुमची मागणी काय? तुम्ही पोलिसांकडे आला होता, बघा, काय बोलणं झालं? आम्हाला पोलिसांनी सहकार्य केले. पोलिसांनी म्हणले काय नाही आम्ही तुमच्या संघ आहे, फक्त तुम्ही कालवा नका करू, काय नका लोकांना काय सांगू नका, काय नाही. तुम्ही जर मोर्चा बिर्चा काढले तर उगाच दगडफेक होईल. सरकार म्हणजे पोलिस आम्हाला साथ देतात ते म्हणले आम्ही बघू. आता कोर्टाने सांगितलं तुम्हाला तिथे यायचं आणि कोर्टासमोर तुम्ही बोलायचं. तर आमची एकच इच्छा की त्याला फाशी व्हायला पाहिजे. काल ही घटना घडली असेल. मी ड्रायव्हर, मी रिक्षा चालवतो. मी रिक्षावर गेलतो, एक कामात होती कपडा दुकानात. मुलगा एकटा होता, तो झोपला होता. हे झालं 7 वाजता. ही आली 9 वाजता. या अगोदर असं कृत्य केलं होतं अशी माहिती आहे. हे कधी आम्हाला नाही. आता आमचं 1 वर्ष आलं तर त्याला मी हाकलून दिलं. तो इथं कसा राहत होता हे आम्हाला नाही माहिती. तुम्हाला माहित नाही ते इथं राहतात? नाही, माझा मोबाईल चोरला होता ना, तेव्हापासून मी त्याला हाकलून दिलं की तू बाबा माझा सासरा नाही काय नाही. हिला मी पहिलं बोललो होतो तुला बाप पाहिजे का नवरा पाहिजे, त्याने ना नवरा पाहिजे म्हणली. तेव्हा मी हाकलून दिलं आणि तो कुठं घर घेतलं काय घेतलं हे आम्हाला माहिती नव्हतं. या दरम्यान कधी तुमची भेटगाठ काही कधीच नाही. काल अचानकच ही घटना घडली. मी पण नव्हतो घरी काल. बरं, अशी माहिती मिळते की ते तर कामाला जात होते म्हणून मुलांना जे आहेत ते आजोबांकडे ठेवत होते अशी माहिती मिळते. नाही, ही नाही. कल्पना तुम्हाला होती का? कोण म्हणलं तुम्हाला? अशी माहिती मिळते. नाही, हे चुकीची माहिती आहे. आजोबा संग संबंध नव्हतं ना. संबंध नव्हता. नाही ना. आता- मग मुलं त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली? आता मला एक सांगा, तुम्ही तर मला खाऊ दिला. आता लाडकी आता त्या लहान लेकरांना काय कळतं की खाऊ देतो म्हणलं की नाते आता बाबा काही वडिलांचे आजोबाचे काय भांडणे हे त्यांना नाही माहिती. मुलीला माहित होते का ते आजोबा आहेत? आहे. नाही, माहिती तुम्ही होतं. म्हटलं की ते जनता वसाहतमध्ये किंवा पर्वतीमध्ये नेमकं कुठं राहत होते याची तुम्हाला कल्पना नव्हती, तर मुली त्यांच्यापर्यंत कशा पोहोचल्या किंवा मुलं तिथे कशी गेली? आता मुलं खेळतात कुठं सहज त्याला माहिती आहे. फाशी व्हायला पाहिजे, बाकी काय नाही. की असे कृत्य केलं तर आम्हाला नाही जमलं. काल घटना घडली. कधीपासून या भागात तुम्ही राहत होता? आता 12-13 वर्ष आले की आम्हाला, पण असं एवढ्या वर्षात कधी घडलं नव्हतं. हे पहिल्यांदा एक किस्सा आमच्या इथं घडलाय. आता ते किती दिवसांपासून राहत होते? तुम्ही म्हणलात की तुम्ही घरामधून काढून दिलेलं होतं बरी. वर्ष झालं त्याला. आता किती दिवसांपासून राहत होते तुमच्याकडे? आमच्याकडे राहतच नव्हतं म्हणतात. तुम्ही ऐकता काय? मी सांगतो काय तुम्हाला. कधीपासून राहत होते? त्या भागात आता हे माहिती नाही आम्हाला. आम्ही त्या संग बोलतच नाही. भागात राहतात कधी येतात कधी जातात. आता आम्ही कामात जाऊ का त्या मागं फिरू. आमचा हातावर पोट आहे तर आम्ही काय करू. आता तुम्हाला जे करायचं तुम्ही करा.